ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय माँ, जय ठाकूर, जय स्वामीजी। सर्वप्रथम श्रद्धेय परमपूज्य स्वामी सेवानंदजी महाराज यांना इथूनच मी प्रणाम करतो। तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या शिवाला मी प्रणाम करतो आणि सर्वप्रथम सर्व भाविकांना, भक्तांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय, भावमय, भक्तिमय आणि प्रेममय शुभेच्छा। आता विषय आपण सुरू करूया, गुरुमहिमा। रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता आहे बघा, आणि त्याचा कवितेचा भावार्थ सुद्धा तितका सुंदर आहे। तो भावार्थ असा आहे की एकदा मावळत्या जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला की मी निघून गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईल। सूर्याने असा प्रश्न विचारल्यानंतर सगळे चंद्र, तारे, चांदण्या माना खाली करून उभे आहेत। म्हणजे तुम्ही निघून गेल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही सगळ्या जगाला प्रकाश देऊ असं म्हणण्याचं धाडस कोणी नाही केलं। आणि अशामध्ये एक छोटीशी पणती समोर येते आणि ती सूर्याला म्हणते, कुणी येवो वगैरे न येवो, मी पुढे येणार आणि मी माझ्या परीनं जेवढा प्रकाश द्यायचं काम करायचं आहे ते मी करून देणार। आणि अशा पद्धती पणती पुढे आली आणि तिने त्या अंधाराला भगदाड पाडलं। आपण जर बघितलं बघा या कथेमध्ये, हा सूर्य आणि ही पणती म्हणजे गुरु आणि शिष्याचं स्वरूप आहे। कारण कुणाला सूर्य होता येणार नाहीये, सूर्य हा एकच असतो, आपला गुरु हा एकच असतो। पण त्या गुरुनं दाखवलेल्या प्रकाशाच्या वाटेवर त्या भक्तांना, आपल्या भाविकांना स्वतःचं जीवन व्यतीत करणं आणि समाजाचा उद्धार करणं, स्वतःचा उद्धार करणं, हे खरं द्योतक आहे। ज्ञानोबांची एक उवी आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ज्ञानोबा माऊली असं म्हणतात की दुरितांची तिमिर जावो, विश्वसधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात। ज्ञानेश्वरी तुम्ही सगळ्यांनी वाचली, सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नसेल तरी पसायदान तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांना बहुतांशी लोकांना पसायदाने तोंडपाठ असतं। मग लोकांना विचारलं त्या पसायदानामध्ये तुम्हाला काय आवडतं, तर लोक म्हणतात आम्हाला एक ओळ आवडते, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात। ज्ञानोबांनी सांगून टाकलंय, ज्याला जे जे हवं आहे ते सगळं मिळून जाणार। पण ज्ञानोबा माऊलींनी एक मेक मारून ठेवले अगोदर, कधी मिळणार? दुरितांची तिमिर जाओ, विश्वस्वधर्मी सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात। अंधार दूर होऊ दे, तिमिर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वधर्मी सूर्याचा उदय होऊ दे आणि मग जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात। आता आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं वाटतं बघा की गुरुंना बघावं, त्यांना भेटावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांच्याशी चर्चा करावी। ही लोकसंख्या जसजशी वाढत जाईल ना, तसतशी माणसाच्या मनाला, नव्या नव्या समाजाला नव्या नव्या गुरूंची आवश्यकता भासणार आहे। आम्ही टी व्हीवरती बघतो बघा, निरूपणाचे कार्यक्रम अनेक वेळा बघतो, गर्दी अलोट असते। कारण आज खऱ्या अर्थानं देव आणि गुरु यांनी बाळसं धरले आणि बाळसं धरण्याच्या पाठीमागचं कारण असावं की आणखीन मिळावं आणि आहे ते जाऊ नये, कदाचित हे त्याच्या पाठीमागचं कारण असावं। कारण आमच्या आयुष्यातली रखरख इतकी वाढली, आमच्या आयुष्यातली अशांतता इतकी वाढली, तर त्या अशांततेमध्ये सुद्धा शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो। हे अध्यात्मानं आम्हाला शिकवलं, हे आमच्या गुरुने आम्हाला शिकवलं, हे आमच्या ऋषीने आम्हाला शिकवलं, आमच्या संत परंपरेने आम्हाला शिकवलं। मग या अशांततेमध्ये सुद्धा शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो। त्यासाठी काय असावं लागतं, तर त्यासाठी संत सद्गुरू सांगतात, आमचं मन हे स्थिर असावं लागतं। आणि स्थिर मन करायचं असेल तर आमच्या आयुष्यामध्ये गुरु आहेत। संतांच्या विचाराशिवाय जगण्याला पर्याय नाही। कारण
संत बघा, स्थिर मन. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जर शांती पाहिजे असेल ना, स्थिर मन पाहिजे असेल ना, तर संतांचं जीवन अनुभव. तर ती शांती संतांच्या जीवनापासून मिळते, ती स्थिर मन संतांच्या जीवनापासून मिळते. कितीतरी शतकं पुढं संत आम्हाला सांगत असतात की स्थिर मन आम्ही कशा पद्धतीनं प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी हे सगळं ग्रंथ, हे सगळे साहित्य आम्हाला वाचता आलं पाहिजे. पण आमचं मन स्थिर आहे का? आज आमच्या हातामध्ये मोबाईल आलाय. हा मोबाईल म्हणजे तसा उपयोगाचा सुद्धा आहे, पण तशी दृष्टी आपल्याकडे नाहीये. आपलं मन स्थिर नाहीये. त्या मोबाईलमुळं इतकं वेगळं वळण लागलंय, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला इतकं वेगळं वळण लागलंय की आम्हाला आमचं मन स्थिर करता येत नाहीये. बघा, 2 नद्या आहेत ह्या राज्यामध्ये. एक म्हणजे या देशामध्ये एक तर शरयू नदी, तुम्हाला माहिती असेल शरयू नदी, तिचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि दुसरी आहे यमुना, आणि तिचाही प्रभाव त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे शरयू नदीला कोणी बघितलं, म्हणजे मला या 2 नद्यांच्या पेक्षा जर कुठली नदी नशीबवान वाटत असेल ना, तर ती आपली इंद्रायणी आहे. का? कारण शरयू नदीने कोण बघितलं? राम बघितला. आणि यमुनेने बघितला कृष्ण. म्हणजे हे प्रवाह किती मोठे आहेत बघा, त्यांचं आयुष्य किती मोठं आहे, प्रवाह मोठा आहे. पण ही इंद्रायणीच का? इंद्रायणीचा प्रवाह केवढा आहे? त्या लोणावळ्याच्या एका डोंगरामध्ये ती उगम पावते, नीरामध्ये येते, आणि तिथनं मग भीमेला जाऊन मिळते. आणि एवढ्या छोट्याशा प्रवाहामध्ये त्या नदीनं 2 महान संत बघितले की ज्याने पिढ्यानपिढ्या जननायकीची असणारी सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली. ते माझे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि दुसरे एक संत होते की ज्याने सगळ्या जगाला सांगितलं की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आता कोणी म्हणणार हे ज्ञानोबा असे आणि तुकोबा असे. आता ज्ञानोबांच्या मध्ये आणि तुकोबांच्या मध्ये फरक काय? किंचित फरक आहे. किंचित फरक. ज्ञानोबांनी कानात सांगितलं हे असं नाही, असं वागायचं. आणि तुकाराम महाराजांनी कानाखाली घेऊन सांगितलं असं वागावं लागतं. हा बंडखोर नेते आहेत तुकाराम महाराज. म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं की तुम्हाला जर मन स्थिर करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं करायचं. तुकाराम महाराजांनी सांगितलं की मन स्थिर करायचं असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीनं करू शकता. आजकाल ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांचं वारकरी संप्रदाय आपल्याला माहिती आहे खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. तर या दोन्ही संतांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्ही परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर तुमचं मन एकाग्र करावं लागेल. कारण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो मन स्थिर करा, मन स्थिर करा, मन स्थिर करा. पण कुठं मन स्थिर करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. संत आम्हाला काय सांगतात? मन स्थिर करा, पण कुठं? परमेश्वराच्या चरणाजवळ मन स्थिर करा. कारण आपला जन्म त्यासाठीच झालाय. ठाकूर म्हणतात ना, ईश्वर प्राप्ती करण्यासाठी आपला जन्म झालाय. परमेश्वराच्या चरणाजवळ आपलं मन स्थिर करता आलं पाहिजे. पण आपलं मन स्थिर होतं का? आमचं मन स्थिर होतं. कुठं होतं तुम्हाला माहिती आहे का? नको त्या ठिकाणी आपलं मन स्थिर होतं. एक मुलगा गावाकडून पुण्यामध्ये आला, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्याच्या मित्राला खूप आनंद झाला. मला म्हणला अरे एवढा दिवसासाठी तू आलास, अरे बस आता तू 2 दिवस राहायचं. तो म्हणला खोळायस काय? नाही रे बाबा, म्हटलं माझं काम आहे छोटंसं, एवढं करणार मी, आजच जाणार. आणि मी कपडे सुद्धा आणली नाहीत रे. तो म्हटला अरे कपड्याचं काय घेऊन बसलास? कालच एक नवा करकरीत ड्रेस मी घेतलाय, तू घाल ना. चल तू थांब, उद्या मस्त 2-3 मित्रांना भेटून जाऊ. ते नाही म्हणत असताना त्याला थांबवून घेतलं. दुसऱ्या दिवशी आंघोळ घातल्यानंतर ते नाही म्हणत असताना त्याला नवीन कोरा करकरी ड्रेस घालायला दिला. आणि नवा कोरा करकरी ड्रेस घातल्यानंतर ते गावाकडचं पोरग एवढं देखणं दिसायला लागलं ना, त्याला वाटलं उगाच दिला. पण आता दिलाय ना, चला मित्राला भेटायचं आहे. मला मित्राला भेटायला आला. मित्राला भेटल्यानंतर मला मित्रांना भेटलं. आता हे कसं आहे, हा आलाय, हिनं नवा कोरा करकरी ड्रेस घातलाय, सगळेजण ह्याच्याकडेच बघतात. हे देखणं दिसायला लागलं ना व्यक्तिमत्व. आल्याला त्याला विचारते अरे कोण आहे? हे म्हणते हा माझा मित्र आहे. म्हणजे नगरहून माझा मित्र आलाय, अतिशय सज्जन माणूस, अतिशय कष्टाळू माणूस, आणि हा जो ड्रेस आहे ना तो मी घेतलाय त्याला.
ही सांगायची काही गरज आहे का? ती मित्र तंतणलं, तुझा हात धरला, बाहेर आला, म्हटला हा ड्रेस आणि तू, मी जातो असाच म्हटला गाव. काय सांगायची गरज आहे का? मी म्हणत होतं का तुम्हाला ड्रेस दे, मी म्हणत होतं का मी येणार आहे, मी जातो तुला काल. नाही म्हटला, नाही आता नाही, आता नाही म्हणणार. दुसऱ्या मित्राकडे गेले. मग दुसऱ्या मित्राने पण विचारलं, अरे हे राजबिंड कोण दिसतंय काय? मग त्याने परत सुरू केलं, हे नगरहून आले, माझा मित्र आहे, कष्टाळू आहे, सज्जन आहे, आणि कपड्याच्या विषयी मी काय बोलणार नाही. आता म्हटला मी थांबतच नाही, जातो म्हटला, तर बस आता काय तुझं नाही म्हटला, मी शपथ घेतो, बघ माझा आई म्हणले मी शपथ घेतो, आता मी काही सांगणार नाही. तिसऱ्या मित्राला भेटले, पुन्हा पाडी 55, पुन्हा बे, आणि शेवटी म्हणते मित्र आहे, सगळं आहे, सगळं आहे, आणि कपडेविषयी न बोलण्याची मी शपथ घेतली. कुठं मन अडकतो आपलं मन कुठे अडकतं? नको त्या ठिकाणी आपलं मन अडकतं, आणि ते नको त्या ठिकाणी मन अडकल्यानंतर काय काय होते आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपण पैसा मिळवणं हा पुरुषार्थ आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपले 4 पुरुषार्थ आहे सांगितलेले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहे. अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. तुम्ही बक्कळ पैसे मिळवा जीवनामध्ये, मनुष्य जन्माला बक्कळ पैसे मिळवा, खूप पैसे मिळवा, पण संत तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे, आमचा आचरण उत्तम असलं पाहिजे, आमचं एकमेकांशी वागणं उत्तम असलं पाहिजे, आमचा घराघरातला संवाद सुखकर असला पाहिजे, आणि मग त्या धनाला किंमत राहते. जोडून या धन उत्तम व्यवहार. आणि संत हे सांगायला आलेले आम्हाला. आणि प्रत्येक संत बघा, ते संतांचं जे जीवन आहे ते संत सांगत असतात, ते तसे जगतात. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावे. आम्ही गप्पा मारण्यासाठी आलो नाही, आम्ही भाषण देण्यासाठी आलो नाही. जे आमच्या गुरुनी सांगितलं, जे आमच्या परमेश्वराने सांगितलं, जे आमच्या संतांनी सांगितलं, ते जर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये आणावं, हे सांगण्यासाठी आम्ही ह्या पृथ्वी तलावर आलेलो. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं बघा, ह्या जीवनातली, या समाजातली, मनुष्य जन्माची सगळी कागदपत्रे जर इंद्रियाच्या डोहामध्ये कुणी बुडवून टाकली असेल तर संत तुकाराम महाराज. बघा, शेतकऱ्याचं पहिलं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट आतापर्यंत कुठलं असेल तर ते संत तुकाराम महाराज आहेत. कारण ती भावना आहे, आता नाही आहे. बघा, ज्ञानेश्वरी तुम्ही सगळ्यांनी वाचली, आपण सगळे ग्रंथ वाचतो, आपण रामकृष्ण वचनामृत वाचतो, आपण रामकृष्ण लीला प्रसंग वाचतो, आपण मातृचरणी वाचतो, भागवत वाचतो, भक्तिपारायण सोहळा करतो. पण या सगळ्या साहित्यामध्ये बघा, संतांचं जगणं सांगितलंय. आपण विषय ठेवतो ना, चरित्र उपदेश, संतांचं जगणं. या साहित्यामधून जर संतांचं जगणं वजा केलं ना, तर त्या साहित्याला अर्थ शून्य प्राप्त होतो. मग आम्हाला ते साहित्य ओळखायचं आहे, आम्हाला संतांच्या जीवनापर्यंत पोहोचायचं आहे. बघा, भक्त आणि भगवंत याचं नातं बघा अतिशय विलक्षण आहे. म्हणजे भक्त जेवढा परमेश्वरावरती प्रेम करतो, जेवढा शिष्यगुरूवरती प्रेम करतो, त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त परमेश्वर आपल्या भक्तावरती प्रेम करीत असतो. कारण भक्त आणि भगवंताचं नातं हे एकमेकांच्या शिवाय अपूर्ण आहे. गुरु आणि शिष्याचं नातं एकमेकांच्या शिवाय अपूर्ण आहे. जेवढं गुरुला महत्व आहे तेवढं शिष्याला आहे, जेवढं भक्ताला आहे तेवढं परमेश्वराला आहे, किंवा जेवढं परमेश्वराला तेवढं भक्ताला आहे, आपण असं म्हणू. बघा, संत जनाबाईचे अभंग तुम्हाला माहिती आहेत, सगळ्यांना माहिती असते. संत जनाबाई जात्यावर दळता दळता अभंग गायची, अहो तिचे अभंग ऐकून साक्षात विठ्ठल दळायला आला. आणि दळत असताना संत जनाबाई म्हणायची, एरबा विठ्ठला, एरबा विठ्ठला. आणि तिचं ऐकून ते विठ्ठल सुद्धा म्हणायचं, एरबा विठ्ठला, एरबा. मग जनाबाई म्हणायची विठ्ठलाला, अरे तू तुझं नाव कशाला काय घेतोस, तू तुझंच नाव कशाला काय घेतोस. म्हणजे परमेश्वर आपल्या भक्तावरती एवढं प्रेम करतो बघा, की त्या परमेश्वर विसरू नाही गेला की मीच विठ्ठल आहे, मीच पांडुरंग आहे. किती विलक्षण आहे. त्या भक्त प्रल्हादासाठी नारायण धावून गेला, साक्षात विष्णू नारायण धावून गेले. मग अशा भक्तांची एकदा परीक्षा घ्यायचं ठरवलं परमेश्वरानं. त्यांनी भक्तांची यादी जाहीर केली. पहिली यादी जाहीर केली. त्या पहिल्या यादीमध्ये कुणाचं नाव नाही, ज्ञानोबा नाही, तुकोबा नाही, नामदेव नाही,
कोणी कोणी नाही, प्रल्हाद नाही, कोणी कोणी नाही, वेगळीच नावं. हे सगळं बघितल्यानंतर नामदेवरावांनी थेट फोन केला देवाला. म्हणजे भगवंता, अरे काय भक्तांची यादी जाहीर केली, आमची नावं कुठे आहेत? भगवंत म्हणाला, दुसरी यादी येणार आहे. दुसरी यादी आली. आणि दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा हिंची नावं नाही, वेगळंच कोणतरी. मग मात्र नामदेवराव पुन्हा म्हणले परमेश्वरा, अरे परमेश्वरा, अरे पहिली यादी आली, आमची नावं नाही. तू म्हणला दुसरी यादी येणार, दुसऱ्या यादीमध्ये आमची नावे नाहीत, म्हणजे आमची नावं काय वगळली काय मतदारसंघातून? आमची नावं काय तू काय केलंयस? तो म्हटला, परमेश्वर म्हणाला, अरे थांब, तिसरी यादी येणार आहे. आणि तिसरी यादी आली. आणि तिसऱ्या यादीमध्ये पहिलं नाव होतं ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, नामदेव, एकनाथ, सगळे जे जे काही आहेत सगळे संत तिसऱ्या यादीमध्ये होते. न राहुल विचारलं नामदेवरायाने परमेश्वराला, परमेश्वराने एवढी अफाट भक्ती केली रे मनापासून तुझी, इतकी श्रद्धा तुझ्या चरणापाशी लावली, आमची नावं तिसऱ्या यादीमध्ये, पहिल्या यादीमध्ये नाही, दुसऱ्या यादीमध्ये नाही. भगवंत काय म्हणतो लक्षात घ्या. भगवंत म्हणतो नामदेवाला, नामदेवा, अरे पहिली यादी त्या लोकांची आहे जी माझी भक्ती करतात. दुसरी यादी त्या लोकांची आहे की जे माझ्यावरती प्रेम करतात. आणि तिसरी यादी त्या लोकांची आहे की ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावरती मी प्रेम करतो. अरे किती माझ्या संतांचं जे बघितलं ना विलास, किती मोठा आहे, किती महत्व आहे माझ्या संतांना, की त्या संतांचं भजन, त्या संतांनी त्या परमेश्वराचं भजन गावं आणि साक्षात पांडुरंगाने येऊन नाचावं. किती रुबाब आहे माझ्या संतांचा. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आपले स्वामीजी आहेत ना, आपले स्वामीजी हे गाणं गातात ना. मी माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळी स्वामींच्या बरोबर गेलो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आग्रह असायचा स्वामीजींना की स्वामीजी तुम्ही हे भजन गा. आज त्या अर्थानं मला आठवण होते, कारण स्वामीजींनी हे भजन गावं. अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. एक आनंदाची, एक उत्साहाची अफाट लहर प्रत्येकाच्या हृदयामध्ये चमकून जातं. असं वाटतं की साक्षात आपण विठ्ठलाला भेटतोय. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, हे आमचे संत आहेत की त्यांना ती दृष्टी आहे. जसं ठाकूरांना दृष्टी होती. स्वामीजींना ओळखलं. पहिल्यांदा स्वामीजी मानत नसायचे. स्वामीजी ज्यावेळी पहिल्या 3 परीक्षा घेतल्या ठाकूर आणि स्वामीजींच्या, आणि 3ऱ्या परीक्षेला परत ठाकूर अस्वस्थ झाले, स्वामीजींना भेटायला गेले. आणि मग स्वामीजी म्हणतात तुम्ही असं काही करू नका. ते ब्राह्मण समाजामध्ये होते ना. आता गुरुच्या सानिध्यामध्ये जर शिष्य आला आणि तर त्या शिष्याला पुढे जीवनामध्ये काय करायचं आहे हे सांगण्यासाठी गुरु अगोदर परीक्षा घेतात. ठाकूरांनी घेतली परीक्षा नरेंद्रनाथांची. नरेंद्रनाथांना ठाकूर म्हणतायत की नरेंद्र, बघ मी तुला भुंगा केलं, समज भुंगा, तुझ्या समोर एक अमृत भरलेलं भांड ठेवलं, तुला सोड दिली, तर त्या कलशातील अमृत तू कसं प्राशन करशील? नरेंद्रनाथ म्हणतो त्यात काय अवघड आहे, मी माझे पाठीमागचे 2 पाय त्या कलशावर ठेवून पुढचे 2 पाय त्या अमृतामध्ये डुबवेल, सोड खूपसे आणि त्या कलशातील अमृत प्राशन करेल. भगवान श्री रामकृष्ण असं म्हणतात, अरे नरेंद्र, अमृत आहे अमृत, अख्खाच्या अख्खा त्या अमृतामध्ये डुबलास तर मरणार नाहीस, तर त्यासाठी काठावर उभं राहायची काय आवश्यकता आहे? तुला जर ईश्वराच्या मस्तीमध्ये राहायचं असेल ना बाळा, तर 1 पाय संसारामध्ये आणि 1 पाय परमार्थामध्ये चालणार नाही, तर तुला अखंड त्याच्यामध्ये डुंबता आलं पाहिजे. आणि हा उद्देश जो आहे, जे ठाकूरांनी सांगितलं की शिवभावे जीवसेवा, वैष्णवांची सेवा, हाच उपदेश त्यांनी ग्रहण केला आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तुम्हाला सगळ्यांना त्यांचं चरित्र माहिती आहे. आपण बऱ्याच वेळा या ठिकाणी अनेक सतपुरुष महात्म संत यांच्या वाणीतून आपण त्यांचं चरित्र ऐकलेलं आहे. ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्र लंका जिंकून अयोध्याला आले ना, आणि अयोध्याला आल्यानंतर मग सगळे आले रामांच्या बरोबर, सगळे आले, म्हणजे जे जे त्या युद्धामध्ये सामील होते, सुग्रीव आले, जांबवंत आले, निषादराज आले, अंगद आला, हनुमान आले, सगळे आले.
जर साहित्यामध्ये गुरु आणि शिष्य हे नातं जर बघायचं असेल तर माझ्या पहिल्यांदा डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमान. विलक्षण नातं आहे, विलक्षण. बघा, आपण म्हणतो मारुतीला काय म्हणतो? मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वार्तात्मजम वानरोहित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजे स्वतः शक्ती संपन्न असताना, स्वतःकडे सगळी योग्यता असणारा, सगळं काही स्वतः जवळ असताना सुद्धा मारुतींच्या जीवनामध्ये तो भाव आहे श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. रामाच्या चरणापाशी. गंमत बघा, ज्यावेळी ही लंका जिंकल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र अयोध्याला आले आणि अयोध्याला आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर मग प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रभू श्री रामचंद्रांनी जबाबदारी दिली. सुग्रीवाला दिली, जामंताला दिली, निषादराजला दिली, अंगदाला दिली आणि प्रत्येकजण ती जबाबदारी स्वीकारून निघून गेले त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये. हनुमान तिथंच राहिले. 2 महिने झाले हनुमान तिथंच राहिले. आता सगळ्यांना काहीतरी जबाबदारी दिली. 2 महिने हनुमान तिथं राहिले. लोकांच्यात कुजबूज सुरू झाली. मारुतीला काही दिलं नाही वाटतं, हनुमंताला काही दिलं नाही वाटतं. प्रभू श्रीरामचंद्र इथंच कसं काय अजून? परत 4 महिने झाले आणि ही कुजबूज रामाच्या कानापर्यंत आली. म्हणले लोकांच्या कानापर्यंत अशी आली, काही ते करायला पाहिजे. प्रभू श्री रामचंद्र आदल्या दिवशी सीतामाईला म्हणतात, सीते, तू हनुमंताला सांग ना की काहीतरी जबाबदारी स्वीकार, काहीतरी जबाबदारी स्वीकारून त्याच्या राज्यामध्ये जा. म्हणजे आतापर्यंत तू आमची पुष्कळ मदत केलीस, ती खूप खूप कृपा आहे तुझी माझ्यावर, आमच्यावरती, असं सांग त्याला आणि काहीतरी जबाबदारी घे म्हणा. सीतामाई म्हणते प्रभू श्रीरामचंद्रांना, मला हे अजिबात सांगायचं नाही, मी असं अजिबात करणार नाही. ती चेष्टेनं उपवासानं अशी म्हणते प्रभू श्रीरामचंद्रांना की स्वतःच्या मुलाचा काहीही दोष नसताना त्याला घराबाहेर काढण्याची परंपरा तुमच्या खानदानामध्ये असेल पण माझ्या घरामध्ये नाही. तो माझा मुलगा आहे, हनुमान हा माझा मुलगा आहे, मी काही सांगणार नाही. प्रभू श्रीरामचंद्र निरुत्तर झाले. मग दुसऱ्या दिवशी थेट सकाळी लक्ष्मणा तू बोलतोस का हनुमानाशी? लक्ष्मण म्हणतात, भैया मी ज्यावेळी मूर्छित पडलो होतो त्यावेळी तुम्ही तुमची चेतना सुद्धा हरवून बसला होता, तुम्ही सुद्धा अस्वस्थ झाला होता, तुम्ही सुद्धा कासावीस झाला होता, अस्थिर झाला होता. त्यावेळी एकच स्थितप्रज्ञ होते हनुमान. ते गेले ना, द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, संजीवनी आणली, ती खाल्ली म्हणून मी जगलो. त्यांच्यामुळे मला दुसरा जन्म मिळालाय आणि ज्याच्यामुळे जर मला दुसरा जन्म मिळाला असेल त्याला मी कसं काय बोलू शकतो तुम्ही निघून जा म्हणून. प्रभू श्री रामचंद्र म्हणले ठीक आहे. राहता राहिले भरताला विचारलं, तू बोलतोस का हनुमंताशी? भरत म्हणाला, भैया अरे तू निघून गेल्यानंतर तुझ्या वियोगानं मी माझी चिता सजवली होती, मला खूप त्रास झाला, आता बस आयुष्य संपवावं, चिता सजवली होती. ते हनुमान होते, ते आले माझ्या जवळ आले आणि करुणामय वीर रसानं मला त्या चितेपासून परावृत्त केलं. मी नाही सांगणार, मी नाही सांगू शकत. न शेवटी मग प्रभू श्रीरामचंद्र शत्रुघ्नकडे आले. शत्रुघ्नाला म्हणतात, तू बोल रे हनुमंताशी. शत्रुघ्न म्हणतो प्रभू श्रीरामचंद्रांना, वा प्रभू, वा भैया, आवडला तुझं लय भारी आहे म्हणतो. संपूर्ण रामायणामध्ये मी काय बोललोय का? संपूर्ण रामायणामध्ये मी काहीच बोललो नाही. कुठं आहे का असं शत्रुघ्न असं बोलला तसं बोलला, असं काही एवढा उल्लेख नाहीये. आणि आता हे काम तुम्हाला करू सांगतोस? अजिबात मी करणार नाही, माझं धाडस नाही, मी सांगतो तुला, तूच हे कर. ठीक आहे म्हणते. आता रामानं म्हणजे आपल्यालाच काय करायला पाहिजे. मग प्रभू श्रीरामचंद्र दुसऱ्या दिवशी भर सभेमध्ये हनुमंत आहेत समोर, सगळे आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी कौतुक केलं मारुतीचं. इतकं कौतुक केलं म्हणजे हा माझा अतिशय प्रिय मुलगा आहे. हा जो दिसतोय ना हनुमान, हा माझा अतिशय प्रिय मुलगा आहे. हनुमान असं बसतायत, हात जोडून उभा राहतात. ते म्हणतायत की याचे माझ्यावरती ह्या लक्ष्मणापेक्षा सुद्धा दुप्पट उपकार आहेत आणि म्हणून मी याला असं म्हणतो की काहीतरी एक पद घे,
काहीतरी जबाबदारी घे. तुझ्या राज्यामध्ये जा. खूप काही पडलंय. तुझं किष्किंधा राज्य केवढं मोठं आहे. रामाचं सगळं संपल्यानंतर बोलून ना हनुमंताने हात जोडून रामासमोर आले आणि म्हटले, प्रभू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे मी तुला न्यायाची देवता समजत होतो, पण तू माझ्यावर इतका घोर अन्याय करशील एवढं वाटलं नाही. प्रभू श्रीरामचंद्र म्हटले, मी काय अन्याय केला तुला? उलट मी तुला काहीतरी पद मागायला. अरे तू तर आत्ता म्हणलास की माझे तुमच्यावरती लक्ष्मणापेक्षा दुप्पट उपकार आहेत. उपकार जर दुप्पट असतील तर पद एकच का? 2 पाहिजेत ना. गोंधळे प्रभू श्रीरामचंद्र. म्हणजे हेच ते मारुती होते का म्हणे लंकेला आपल्या बरोबर होते? काय बोलताय? तरी पण ते म्हटले, ठीक आहे, माग, तुला कुठली 2 पदं पाहिजे ती माग. हे असं रामाने म्हटल्याबरोबर हनुमंत असं बेभानपणे पळून गेले. रामाकडे पळून गेले, खाली बसले, रामाची 2 पाय अशी घट्ट पकडली आणि सांगितले की भगवंता, ही 2 पदं मला पाहिजे. ही 2 पदं मला पाहिजे. किती सुंदर नातं, किती सुंदर अध्यात्म, किती सुंदर साहित्य आहे. खरं तर हे साहित्य प्रत्येकानं वाचलं पाहिजे. आजकालच्या पिढीला, ह्या लहान लेकरांना सुद्धा ह्या साहित्याची ओळख आपण करून दिली पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये बघा एक वेळ अशी येईल की हे साहित्यच आपल्या मुलांना वाचवणार आहे. खरं तर आज व्यास महर्षींचा उत्सव असतो. व्यास ऋषींचं वंदन असतं. म्हणजे व्यासाने जे जे लिहिले ना साहित्यामध्ये, की व्यासाने जे जे ग्रंथ लिहिले, जे जे साहित्य लिहिलं, आणि सगळ्यात शेवटी व्यासाने जे भागवत लिहिलं, त्या भागवतामध्ये तुमच्या आमच्या जीवनाचं प्रतिबिंब आम्ही बघतो. म्हणजे कुठलाही रस सोडला नाही. अगदी शृंगार रसापासून ते क्रूर रसापर्यंत, अगदी भक्ती रसापासून ते प्रेम रसापर्यंत सगळ्या रस व्यास महर्षीने आपल्या साहित्यामध्ये प्रकट केले. आणि मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी, माझ्या या समाजातला माणूस सौंदर्याने नटण्यासाठी, या समाजामध्ये असणारी सगळी समृद्ध स्थळं, सगळी दुर्बल स्थळं, या सगळ्या स्थळांचा विनियोग करून एका उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. आणि ती साहित्य तेच असतं आमच्या आयुष्यामध्ये की ते तुमच्या आमच्या मेंदूला चालना देत, चेतना देतं. म्हणजे आपण प्रत्येक क्षणावर इथे येतो ना, आरतीनंतर वचनामृत वाचलं जातं स्वामींच्याकडून, काही ना काहीतरी मिळतं आपल्याला. म्हणजे एक शिदोरी मिळते आपल्याला की पुढे कसं वागायला पाहिजे, काय कसं करायला पाहिजे. साहित्य, आजचं युग विज्ञान युग आहे, आजचं तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि हे साहित्य एवढं धर्मग्रंथाचं भांडार अफाट असताना सुद्धा आजची युवा पिढी आपल्या गुरुजनांना विचारते, आपल्या संन्यासी साधू संतांना विचारते की महाराज एक विचारू का? गुरु म्हणतात विचार ना. ते म्हणतात, बघा मी असं साहित्यातून ऐकलंय, धर्म असं सांगतो की चंद्र हा जो चंद्र आहे आकाशातला, तो समुद्र मंथनातून प्रकट झाला. हे मी साहित्यामध्ये वाचलंय. पण आज जर बघितलं तर चांद्रयान 2 पर्यंत लोक पोहोचलेत. मग इतकं असताना ह्याच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? ते गुरु काय सांगतात बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असं, ते गुरु असं सांगतात, तुझा विश्वास नाही ना, ठीक आहे ना, तू याच्याकडे सिम्बॉलिक दृष्टिकोनातून बघ. सिम्बॉलिक म्हणजे ही या कथेतनं काहीतरी घेण्यासारखं आहे असं म्हणून बघ. बघा ज्याच्याची अफाट श्रद्धा आहे, ज्याचा भक्तिभाव मोठा आहे, ज्याला सगळं हे अध्यात्माचं ज्ञान आहे, साहित्याची आवड आहे, धर्मग्रंथांची आवड आहे, त्याला सांगावं नाही लागत, तो विश्वास ठेवतो. कारण विश्वास हा आपला महत्वाचा पक्का असला पाहिजे, पक्का असला पाहिजे. पण ज्याचा विश्वास नाही म्हणून काही तो खोटा आहे असं नाहीये. त्याला गुरु सांगतात की तू ह्याच्याकडे दृष्टिकोनातनं बघ, की समुद्र मंथन जे तू म्हणतोय त्याला एक सिम्बॉलिकच्या दृष्टिकोनातनं बघ. समुद्र मंथन काय हो? समुद्र मंथन तुम्हाला मला माहिती आहे, आपण बघितलं सगळ्यांनी. समुद्र, ते रामायण सुरू झालं की ते दाखवतात, ते समुद्र मंथन, हे सगळं आपण बघितलेलं आहे. म्हणजे देवांना आणि राक्षसांना असं वाटलं की या समुद्रामध्ये भरपूर माल पडलाय, भरपूर अशी काही संपत्ती पडले, आपण मिळवली पाहिजे. 50-50 काय असेल ते. आणि म्हणून ते समुद्र मंथन केलं. आणि त्या समुद्र मंथनातून किती रत्न बाहेर आली? 14 रत्न बाहेर आली. पहिलं आलं ते विष, नंतर आली ती कामधेनू. पहिलं आलं विष, नंतर आलं ते कामधेनू, तिसरं आलं ते उज्जैश्रवा नावाचा घोडा, चौथं काय आलं? ऐरावत नावाचा हत्ती आला, नंतर आलं कौस्तुभमणी, नंतर आलं कल्पवृक्ष, त्यानंतर आली अप्सरा रंभा आली, त्यानंतर आली लक्ष्मी,
लक्ष्मीनंतर आली वारुणी. वारुणी याचा अर्थ शराब, दारू आपण असं म्हणतो. त्यानंतर आलं चंद्रमा. त्यानंतर आलं पारिजातक वृक्ष, प्राजक्ताच्या फुलांचं झाड. त्यानंतर आलं पांचजन्य नावाचा शंख. आणि सगळ्यात शेवटी आलं धन्वंतरी साक्षात प्रकट झाले, हातामध्ये अमृताचा कलश घेऊन. गुरु त्यांना सांगतायत, गुरु असं म्हणतात की हे आता आपण साहित्यामध्ये वाचतो, मग हे एका पाठोपाठ एका आलं. म्हणजे पहिल्यांदा विष का आलं, नंतर कामधेनू का आली? असं पाहिजे तर आम्ही अगोदर कामधेनू आली असती बरं झालं असतं. किंवा आजकालचं जनरेशन बघितलं तर ती लोक म्हणाली असती की अगोदर दारू आली असती बरं झालं असतं, पी पाकी छुट्टी, किती भारी झालं असतं. ते गुरु सांगतायत शिष्याला, त्या लेकराला सांगतायत की आपला आत्मा आहे ना, आपलं शरीर आहे ना, हे मंथनच आहे. म्हणजे आत्मा, आपला जो आत्मा आहे तो कोण आहे? साक्षात परमात्मा आहे. स्वामीजीने आम्हाला सांगितलं, इच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्मस्वरूप आहे. मग हा माझा आत्मा आहे तो साक्षात परमेश्वर आहे. परमेश्वर हा समुद्र आहे आणि आपण कोण आहोत? आपण त्या समुद्रातील थेंब आहोत, थेंब. मग आम्ही जर मंथन केलं तर आमच्या शरीरातनं सुद्धा 14 रत्न बाहेर पडतील. आमच्या शरीरातनं सुद्धा 14 रत्न बाहेर पडतील. मग आमच्या शरीरातनं 14 रत्न जी बाहेर पडणार आहे त्यातलं पहिलं रत्न जे पडलं विष. विष म्हणजे उभ्या आयुष्यामध्ये जर आम्ही इतरांची निंदा केली, आम्ही तिरस्कार केला, आम्ही इतरांची अवहेलना केली, आम्ही इतरांना कमी लेखलं, हे विषच आहे ना आमच्या आयुष्यातलं. आणि हे विष जर संपवलं, हे विष जर संपून टाकलं तर पुढचं रत्न आम्हाला मिळेल, ते म्हणजे कामधेनू. म्हणजे अपयशासारखं आयुष्यामध्ये त्रासदायक काही नसतं आणि निंदेसारखं दुःखदायक काही नसतं. पण या दोन्ही ठिकाणावर जर आम्ही विजय संपादन केला तर आम्हाला मिळते ती कामधेनू. आणि कामधेनू मिळते ती म्हणजे काय मिळते? ती कामधेनू म्हणजे आमची प्रतिभा, प्रतिभेची कामधेनू आहे. आमची प्रतिभा जागृत होते आणि ती प्रतिभा जागृत झाल्यानंतर त्या प्रतिभापासून निघणारं जे दूध आहे, अमृत आहे, ते जर समाजाला दिलं आम्ही, ते समाजाला दिलं तर मग पुढचं आम्हाला रत्न मिळतं, उज्जयश्रवा नावाचा घोडा. म्हणजे आमच्यात ती प्रतिभा जागृत झाली, आमच्या संकल्पनेला गती आली. ती गती अशा प्रकारे प्राप्त होते जशी त्या उज्जयश्रवा नावाच्या घोड्याच्या पंखानं गती प्राप्त होते, ती गती आम्हाला प्राप्त होते. आणि उज्जयश्रवा नावाचा घोडा मिळाल्यानंतर म्हणजे या जगाच्या निंदेपासून आम्ही स्वतःला वाचवलं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, ह्याच्यापासून जर आम्ही स्वतःला वाचवला तर आम्ही आमच्या संकल्पना गती देऊ शकतो. आणि आम्ही आमच्या संकल्पनेला जर गती दिली तर आम्हाला मिळतो तो ऐरावत नावाचा हत्ती. ऐरावत नावाचा हत्ती. हत्तीची चाल कशी असते? हत्तीची चाल खूप माहिती आहे आपल्याला कशी असते. म्हणजे एखाद्या गावामध्ये एखादा हत्ती आला ना, गावामध्ये येतो, तुम्हाला माहिती आहे खेड्यापाड्यामध्ये ती खूप प्रथा आहे आणि ती खरंच आहे, समृद्ध आहे. एका खेड्यामध्ये जर हत्ती आला तर काय करतात तो सगळ्या स्त्रिया? कळशी घेऊन येतात, पाण्यानं भरली, त्याच्या पायावरती घालतात, त्याला गंध लावतात, त्याला आरतीने ओवाळतात, साक्षात गणेशजी आले म्हणून पूजा करतात. कोण फळं आणते, कोण ऊस आणते, कोणी त्याच्या पाठीवरती झाकायला मोठं कापड आणते. म्हणजे त्या गावातलं साक्षात लहान मूल सुद्धा प्रसन्न असतं हत्ती गावात आल्यानंतर. हत्ती गावात आल्यानंतर एकच जीव कासावीस असतो. कोणला? कुत्रा. हत्ती आला रे आला तर त्या गावातली सगळी कुत्री त्याला भुंकत असतात. म्हणजे प्रतिभेचा हत्ती ज्यावेळी ज्या ज्या गावामधून जातो त्याच्या गगनचुंबी यशाला टक्कर न देणारी कुंठित कुत्री सतत भुंकत असतात, हे सांगायचं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कुत्री कुठून भुंकतात? हत्तीच्या पाठीमागून भुंकतात. पाठीमागून भुंकतात, पुढं नाही भुंकत. कारण त्याला माहिती पुढं भुंकलो तर ज्या लोकांची अपेक्षाच नाही तिथे जावं लागेल. हत्ती काय सोडणार आहे का? धाडच नाहीये, पाठीमागून भुंकतात.
आणि मग त्या प्रतिभेचा हत्ती चालत असताना कुंठीत कुत्री भुंकत असतात आणि भुंकता 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 इतके भुंकतात आणि नंतर विचार करतात, अरे आपण एवढं भुंकलोय, त्याच्या चालीवरती काहीच परिणाम आहे, अतिशय मस्तानी चालायचो, असाच चालतोय, काय परिणाम आहे? नाहीच आहे. म्हणजे आपण आपल्या संकल्पनेला गती दिली, आम्ही आमच्या प्रतिभेला गती दिली. म्हणजे ऐरावत नावाचा हत्ती म्हणजे अफाट संघर्षातून आमच्या आयुष्यामध्ये आपण मिळवलेलं उच्चभ्रू असणारं असं पद, त्या पदापर्यंत आपण पोहोचलो. तर किती कुंत्री पाठीमागणं भुंकली ना तर काळजी करायची गरज नाही. का? कुठेपर्यंत भुंकतात ती कुत्री? गावाची ओस ओलांडूपर्यंत ती कुत्री भुंकत असतात. गाव संपले की कुत्री तिथंच पाठीमागे येतात, पुढे जात नाहीये. आणि मग एकमेकांच्याकडे बघतात, मग एकमेकांच्या विचारतात, अरे कसं काय, मी चांगला भुंकलो ना, मी त्याला चांगलं डाव ठेवलं ना, मग काय दिवसभर मी असं केलं, मी तसं केलं, मग कुठल्या तर धाब्यावर जेवण करायचं, बस. हत्ती तिथं थांबलाय का? नाहीये. ज्याने संकल्पनेला गती दिली, आपल्या जीवनामध्ये काहीतरी पद प्राप्त केलं, तो दुसऱ्या गावामध्ये गेला, तिथे त्याला आदर मिळतो. बघा, हत्ती गावामध्ये आला म्हणून कुत्र्यांची नाराजी नाहीये, लक्षात घ्या. हत्ती गावामध्ये आला म्हणून कुत्र्यांची नाराज नाहीये, तर आपल्यापेक्षा जास्त सन्मान हे कधी नाही, ते एका दिवशी आले, कसल्या तरी दिवशी, आणि त्याला एवढा सन्मान मिळतोय म्हणून कुत्री नाराज आहे. नाहीतर ही घरात गेली तर कोणतर म्हणते हाड, कोणतर म्हणते घे काठी, कोणतर म्हणते मार दगड, म्हणून ही कुत्री भुंकत असतं. आणि मग हे सगळं साध्य केल्यानंतर, आपण आपल्या संकल्पनेला गती दिल्यानंतर, काहीतरी पद प्राप्त केल्यानंतर, त्या लोकांच्या जन आकांक्षाकडे उच्च पदावरती येऊन सगळ्यांची मागणी काय असते हे सगळं बघितल्यानंतर मग आपल्या मस्तकावरती तो मुकुट विराजमान होतो, जो विष्णूकडे आहे, कृष्णाकडे आहे. त्या मणीचं नाव आहे कौस्तुभ मणी. आणि कौस्तुभ मणी ज्याच्याकडे येतो त्याला काय मिळतं? पुढचं रत्न, कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय? आपण दिवस साजरा करतो, मागाल ते मिळेल, बरोबर की नाही? आता मागाल ते मिळेल म्हणजे इथं येऊन काय काय बघतो आपण, मला माहित नाही. मागाल ते मिळेल म्हणजे तुम्हाला कल्पवृक्ष मिळाल्यानंतर काही मागावं लागणार नाही, काही विचार करावा लागणार नाही. जी जी संकल्पना, जे जे काही आपण निवडू ते सगळं आपल्या चरणापाशी तयार, सगळं काही आपल्याला मिळणार. आता आपली कसोटी आहे. हे सगळं मिळाल्यानंतर, बघा, सगळं मिळाल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये नंतर येते ती म्हणजे अप्सरा, रंभा. म्हणजे हे सगळं प्रतीकशास्त्र आहे. बघा, प्रतीकशास्त्र आहे हे, एका पाठोपाठ एक काय येतात आपल्या आयुष्यातले प्रतीकशास्त्र आहे. कदाचित प्रत्येकाचं आयुष्य असंच घडावं. नंतर येते रंभा, सगळं मिळतंय, सगळं सुख वैभव सगळं माझ्या पैसे, आता मिळाली अप्सरा. अप्सरा रंभा म्हणजे वासना घर करते आमच्या मनामध्ये. वासना म्हणजे काय की मला एवढं मिळालंय, मला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे जे दुसऱ्याकडे ते सगळं मला मिळालं पाहिजे, ही वासना त्याच्या मनामध्ये घर करून राहते. आणि त्या वासनेपासून जर आम्ही स्वतःला परावृत्त केलं तर पुढचं रत्न आम्हाला मिळते म्हणजे लक्ष्मी. साक्षात लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न होते, आमच्या घरामध्ये धन सामग्री येते. धन सामग्री आल्यानंतर, पैसा आल्यानंतर माणसांच्या हातामध्ये मग असुरी प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये घर करायला लागते, अपप्रवृत्ती घर करायला लागते. पैसा आला ना, सगळा पैसा, दौलताची नशा म्हणतो आपण, दौलताची नशा. जो खानदान रईस है वो मिजाज रखते हैं धर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी दौलत अभी अभी नई नई है. एक छान वाक्य आहे. ज्यावेळी दौलत नवीन नवीन असते ना, तेव्हा याची मिजाज अशी असते. मग ह्या दौलतापासून सुद्धा आम्ही जर स्वतःला स्थिर केलं. बघा, माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद आहे की मी अशी काही माणसं बघितली की ज्याच्याकडे अपार धनसंपत्ती आहे, खूप धन, खूप पैसा आहे, पण ती माणसं सुद्धा अतिशय निरागस आहे. आपण म्हणतो ना, हा माणूस डाऊन टू अर्थ आहे. अफाट संपत्ती असली तरी त्याच्याकडे निरागसता आहे. म्हणून पुढचं जे येतं ना, ते येतं म्हणजे चंद्रमा. चंद्रमा म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये शीतलता येते, शीतलता येते. आणि मग तो
चंद्र प्राप्त झाल्यानंतर, ती शीतलता आमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर, आम्ही ज्या ठिकाणी जातो त्यावेळी हा माणूस किती शांत आहे, सभ्य आहे, किती शीतल आहे, हे सगळं माहिती झाल्यानंतर मग काय असतं तर आपल्या आयुष्यामध्ये ते पारिजातकाचं झाड उमटतं. पारिजातकाची फुलं आम्हाला माहिती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये झाड असं होते. त्या झाडाचा सुगंध असतो ना, ते सुगंध तयार होतो. म्हणजे आपल्या कर्माचा सुगंध इतक्या विश्वामध्ये पसरतो, म्हणजे आपली अपार कीर्ती, अपार आपली प्रतिष्ठा निर्माण होते की कुणी जरी बघितलं तर ती लोक म्हणतात की हा माणूस अफाट आहे, हा माणूस अद्भुत आहे, किती मोठा माणूस आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर मग पंचजन्य नावाचा शंख, मग आपल्याला आपलीच ॲडव्हर्टाईज करावी लागत नाही. उद्घोष होतो, जे जयकार होतो, सगळं होतं. आणि मग मिळतो पग येतं ते धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन. अमृताचा कलश घेऊन याचा अर्थ आपण आपल्या स्वइच्छेला उच्च पदावरती नेतो की आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये, आपल्या सगळ्या शरीरामध्ये, आपल्या धनामध्ये, आपल्या चैतन्यामध्ये इतकं अमृतत्व भरून जातं की जो कोणी आपल्या सहवासामध्ये येतो ना, जो कोणी भिकारी असेल, जो कोणी दलित असेल, जो कोणी गरजू असेल, तो गरजू आपल्या दाराशी येतो ना, तर त्याच्यावरती आपण उपचार करतो, त्याचं जीवन आपण घडवतो, त्याचे जीवन आपण समृद्ध करून टाकतो. म्हणजे ही सगळी जे आहे ते आमच्या आयुष्यामध्ये मिळतं. एक शेवटचं उदाहरण देतो, मी थांबतोय. बघा, म्हणजे कसं असतं, एक उदाहरण आहे एका म्हातारीचं. त्या म्हातारीने आपल्या मुलाला खूप काही शिकवलं आणि परदेशात पाठवलं. आणि परदेशात पाठवल्यानंतर तो आलाच नाही परत. मग परत आला नाही म्हटल्यानंतर ही जगायला लागली. ही 1 वर्ष 2 वर्ष तिच्याकडे जेवढी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या संचयनामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करायला लागली. हळूहळू पैसे संपले. पैसे संपल्यानंतर मग ही भीक मागायला लागली. मुलगा परदेशात, ही भीक मागायला, भीक मागून खाते. आणि भीक मागून खाल्ल्यानंतर 2 वर्ष ती भीक मागून खाते. 3ऱ्या वर्षामध्ये एक सज्जन माणसाची तिची ओळख होते. तो सज्जन येतो आणि म्हणतो त्या म्हातारीला, अम्मा तुझा मुलगा किती नालायक निघाला. अगं, तू एवढं अपार कष्ट करून त्याला शिकवलंस आणि तो परदेशात गेला पैसे मिळवण्यासाठी, पण त्यानं तर तुझ्याकडे ढुंकून सुद्धा नाही बघितलं. ती म्हणते, नाही हो, असं नाहीये, तो मला चिठ्ठी पाठवतो. तो सज्जन माणूस म्हणतो, अरे चिठ्ठी घेऊन काय करू? चिठ्ठी घेऊन तुला काय करायचं आहे? पैसे पाठवतो का? नाही म्हणला, तो ना मला कसली तरी रंगीत चिठ्ठी पाठवतो आणि त्या रंगीत चिठ्ठी खूप आहेत माझ्या घरामध्ये, मी सजवून ठेवलेल्या आहेत, तर माझ्या मुलानं, माझ्या लेकरानं पाठवले. त्या सज्जन माणसाला काही कळलं नाही. रंगीत चिठ्ठ्या म्हणजे दाखव बरं, चल मी घरी येतो. आणि घरी आल्यानंतर मग तो सज्जन माणूस बघतो तर ते आपण ते झिरमुळ्या लावत होतो ना घराघरामध्ये, आता नाही लावत पण लावतात काही ठिकाणी, जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळतात अजून सुद्धा. तर तसं ते ड्राफ्ट, ते चिठ्ठ्या म्हणजे ते ड्राफ्ट होते, ड्राफ्ट चेक होते, त्या मुलानं पाठवलेली चेक होती आपल्याला. म्हणजे अपार धन आमच्याकडे असताना सुद्धा, अपार धन त्या म्हातारीकडे असताना सुद्धा, एवढी संपत्ती असताना सुद्धा ती म्हातारी भीक मागत होती. तिला माहिती नव्हतं याच्यापासून बँकेत जमा केल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार, माहित नव्हतं तिला. याचा अर्थ बघा, आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये करोडो रुपयाच्या प्रमाणे धर्मग्रंथाच्या रूपाने ते भांडार निश्चित पडलं आहे आणि आम्ही बाहेर भीक मागत फिरलो. ही आमची अवस्था आहे. त्यामुळं ह्यातून बाहेर पडण्यासाठी अशा गुरूंची आवश्यकता असते आपल्या जीवनामध्ये. जे एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं, शब्दज्ञानी पारंगत ब्रह्मानंदी सदा विरुद्ध शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. आपला शिष्य कुठं अडकलाय, कुठल्या विकारामध्ये अडकलाय, कुठल्या विकारामध्ये त्याची वाट थांबली, काम क्रोध मोह मत्सर ह्या प्रत्येकाला स्पर्श करत त्याला पुढे घेऊन जाणं म्हणजे हे गुरूंचं काम असतं. कारण तो ब्रह्मानंदासारखं असतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अव्यव सुखाचे कोंब, एर माणूस पडते भांब, लौकिक भाग असं म्हटलेलं आहे. आम्हाला तो गुरु ओळखता आला पाहिजे. त्या गुरूंची तुम्हा सर्वांच्या वरती, प्रत्येकावरती अफाट कृपा राहू दे. तुमच्या प्रत्येकाचं जीवन चैतन्यानं उजळून निघू दे. आणि परमेश्वराला भेटायचं असेल तर एक समीकरण आहे बघा, परमेश्वर, गुरु आणि वैष्णव. वैष्णव म्हणजे आपण सगळे भक्त. तर ते परमेश्वर हे सगळं एकच आहे. हे कधी असतं? ज्यावेळी आपण त्या पदापर्यंत पोचतो. त्यामुळं हा प्रवास
जो आहे तो तुमच्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सुखकर व्हावा, हीच मा ठाकूर स्वामीजींना मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. जय महाराष्ट्र.